सिद्धरामेश्वर मंदिर म्हणजे केवळ एक धार्मिक स्थळ नाही. हे मंदिर म्हणजे अखंड सोलापूरचा आत्मा आहे. इथली प्रत्येक वीट, प्रत्येक घंटानाद शतकानुशतकांची श्रद्धा आणि इतिहास सांगतो. सिद्धरामेश्वर महाराज हे सोलापूरचे ग्रामदैवत मानले जातात. सोलापूर म्हटलं की सिद्धेश्वर आणि सिद्धेश्वर म्हटलं की सोलापूर. इतकं घट्ट नातं या शहराचं या मंदिराशी जोडलेलं आहे. इतिहास पाहिला तर हे मंदिर साधारण 900 ते 1000 वर्षांपूर्वीचं आहे. 12व्या शतकापासून या मंदिराचा उल्लेख आढळतो. हे मंदिर एका विशाल तलावाच्या मध्यभागी जणू एखाद्या बेटावर वसलेला आहे. हा तलाव केवळ सौंदर्यासाठी नाही, तर समाजाच्या गरजांसाठी निर्माण करण्यात आला होता. दगडी बांधकाम, बसके गुंबद आणि साध्या पण प्रभावी कमानी या मंदिराची वास्तुरचना पेशवाई शैलीची ओळख करून देते. मंदिराच्या मंडपाचं एक अद्वितीय वैशिष्ट्य आहे. मंडपाच्या मध्यभागी एकही खांब नाही, तरीही ही संपूर्ण रचना आजही भक्कमपणे उभी आहे. सिद्धरामेश्वर महाराजांनी सोलापुरात एकूण 68 शिवलिंगांची स्थापना केली. आजही त्यापैकी 16 शिवलिंगे मंदिर परिसरात दर्शनास मिळतात. इसवी सन 1150च्या सुमारास सोलापुरात सलग 7 वर्षे दुष्काळ पडला होता. त्यावेळी लोकांना रोजगार मिळावा आणि पाण्याची कायमस्वरूपी सोय व्हावी, यासाठी हा तलाव खोदण्यात आला. म्हणूनच सिद्धेश्वर मंदिर फक्त धार्मिक केंद्र नव्हतं, तर समाज रक्षणाचेही केंद्र होतं. याच मंदिर परिसरात सिद्धरामेश्वर महाराजांची संजीवनी समाधी आहे. भाविक प्रथम इथे नतमस्तक होतात आणि त्यानंतर मुख्य मंदिरात दर्शनासाठी जातात. आजही अनेक भक्त सांगतात, मनापासून केलेली प्रार्थना इथे निष्फळ जात नाही. सिद्धरामेश्वर महाराजांच्या जन्माबाबत एक अत्यंत दैवी आणि रहस्यमय कथा सांगितली जाते. एकदा गंधर्व दाम्पत्याकडून भृण्य ऋषींचा अपमान झाला. क्रोधित झालेल्या ऋषींनी त्यांना शाप दिला, पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल. शापामुळे व्यथित झालेले ते दाम्पत्य देवादेव महादेवांच्या चरणी गेले. करुणामय शिवशंकरांनी त्यांची प्रार्थना ऐकली आणि वर दिला, मी स्वतः तुमच्या पोटी जन्म घेईन आणि तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. त्या गंधर्व दाम्पत्याचा सोलापुरात जन्म झाला, मुद्दगौडा आणि सुगलादेवी या नावाने. त्यांच्याच पोटी सिद्धरामेश्वर हे दैवी बालक जन्माला आले. हे बालक सामान्य नव्हतं. ते जेवत नसे, पाणी पित नसे, सदैव समाधी अवस्थेत असे. सिद्धरामेश्वरांनी मल्लिकार्जुनांना आपले गुरु मानले. ऋषीच्या वेशात आलेल्या गुरूंना त्यांनी ओळखलं. अवघ्या 8व्या वर्षी गुरुदर्शनासाठी ते पायी श्रीशैलला गेले. तिथे त्यांना मल्लिकार्जुनांचे लिंगरूपात दर्शन झाले, परंतु त्यांना साक्षात स्वरूपात दर्शन हवे होते. तीव्र तपश्चर्येनंतर मल्लिकार्जुन स्वतः प्रगट झाले आणि दीक्षा दिली. ते म्हणाले, सोलापुरात परत जा. एक दिवस मंदार वृक्षाखाली मी स्वयंभू लिंगरूपात प्रगट होईन. त्या ठिकाणी मंदिर उभार. सोलापुरात परतल्यानंतर सांगितलेला दिवस आला. मंदार वृक्षाखाली मल्लिकार्जुन स्वयंभू लिंगरूपात प्रगट झाले आणि त्या ठिकाणी सिद्धरामेश्वर मंदिर उभारले गेले. सिद्धरामेश्वर महाराजांचा जन्म मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवशी झाला. या काळात दरवर्षी भव्य यात्रा भरते. या यात्रेदरम्यान 68 शिवलिंगांवर तेलाभिषेक केला जातो. सिद्धरामेश्वर महाराज हे योगी आणि ब्रह्मचारी होते, म्हणून कुंभार कन्येचा योगदंडाशी प्रतिमात्मक विवाह आजही परंपरेने केला जातो. 4 दिवसांची भव्य यात्रा आणि 5व्या दिवशी सांगता, ही परंपरा आजही अखंड सुरू आहे. 101 वर्षांचे आयुष्य पूर्ण करून सिद्धरामेश्वर महाराजांनी संजीवनी समाधी घेतली. आजही मंदिर परिसरात त्यांची समाधी, अष्टभैरवांची स्थापना आणि स्वयंभू मल्लिकार्जुन लिंग दर्शनास मिळते. सिद्धरामेश्वर मंदिर हा केवळ इतिहास नाही, ही आज जिवंत असलेली श्रद्धा आहे आणि म्हणूनच सोलापूरचा आत्मा आजही इथे वास करतो. जर तुम्हाला हा इतिहास, ही श्रद्धा आणि ही परंपरा मनापासून आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच मंदिरांची खरीखुरी कथा, संत परंपरा आणि धर्मसंस्कृतीचा वारसा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचा पाठिंबा महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा इतिहास इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा.